नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, सगळ्यांच्या आवडीचा आपला व्हिडिओ तो म्हणजे राशी भविष्य आपण सुरुवात करूया. लवकरच आपण 2025ला टाटा बाय बाय करणार आहोत आणि 2026 मध्ये पदार्पण करणार आहोत. 2026चं संपूर्ण मुलांकाचं राशी भविष्य छोटीशी आशाला चालू केलेलं आहे. ते 9 नंबरपर्यंत झालं की तिथंच 12 राशीचं भविष्य पण चालू होईल. त्यामुळे रोजचे व्हिडिओ बघायला विसरू नका. त्याचप्रमाणे सोमवारपासून रोज लाईव्ह आहेत 50% ऑफमध्ये. मग त्यामध्ये तुम्हाला काहीही मिळू शकतं. त्याचप्रमाणे संक्रांतीचं हळदी कुंकू सुद्धा आपलं 1 तारखेपासून चालू होणार आहे. त्यामुळे ज्यांना त्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी लाईव्ह मध्ये हजर राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर चला, राशी ब्रेसलेटचं कोण अजून घ्यायचं राहिलं असेल तर पटापट बुकिंग करा. मी 2 दिवसामध्ये सगळ्यांचं काम करून रेकी करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. त्याचप्रमाणे मार्चपर्यंत, जानेवारी फेब्रुवारी मार्च एंडिंगपर्यंत राशी भविष्य 2026 राशी ब्रेसलेट आणि मुलांक ब्रेसलेट हे आपलं चालू राहणार आहे. राशी ब्रेसलेटमध्ये विविध प्रकार आहेत. पेन आहेत, कॉईन आहेत, किचन्स आहेत, ब्रेसलेट्स 2 प्रकारचे आहेत. तर तुम्हाला जी काही माहिती हवी आहे ती वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. संपर्क साधताना 10 वेळा हाय 10 वेळा तेच मेसेज करू नका. तुम्ही मेसेज करा, तिथंच ठेवा. मी काम करत तुमच्यापर्यंत येत असते, त्यावेळी त्याचं उत्तर तुम्हाला देत असते. श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही गोष्टी ज्यांच्याकडे असेल त्यांनीच फक्त खरेदी करा, नाही तर ओम साईराम. चला, राशी भविष्याला, साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करूया आपण. तर त्यामध्ये येते पहिली रास, ती रास म्हणजे मेष रास. तर मेष राशीला या आठवड्यामध्ये आरोग्याकडं सगळ्यात जास्त लक्ष देणं हे गरजेचं आहे. दुर्लक्ष केल्यामुळं तब्येती बिघडण्याच्या शक्यता या जास्त प्रमाणात आहेत. विसरू नका, आपल्याला 7:30 चालू आहे. त्यामुळं आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं वेळच्या वेळी व्यवस्थित चांगलं ठरेल. या समस्या वाढू नये म्हणून आपल्याला पुरेसा आराम, पुरेसा वेळ देणं सुद्धा गरजेचं या आठवड्यात पडू शकतं. त्याचप्रमाणे करिअर आणि व्यवसाय निर्णय घेताना घाई करू नका, अन्यथा पश्चाताप होऊ शकतो. नोकरीत मात्र तुमची कामावरची निष्ठा पाहून वरिष्ठ प्रमोशन विचार करू शकतात. प्रमोशन व्हायचे चान्सेस भरपूर आहेत. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा काहीसा सामान्य असून अनावश्यक खर्च वाढतील. कर्ज घ्यायचे असल्यास विचारपूर्वक निर्णय करूनच कर्ज घ्या. त्याचप्रमाणे प्रेमसंबंधामध्ये इगो किंवा कठोर शब्द वापरल्यास नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. पती पत्नींसाठी सुद्धा हेच आहे. वैवाहिक संबंधांमध्ये जोडीदाराशी किरकोळ विषयावर वाद होऊन घरातील वातावरण तणावपूर्वक होऊ शकते. अभ्यासात मागील काही काळापासून मनात ताण असेल तर वरिष्ठांच्या किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला हा मोठा दिलासादायक ठरू शकतो. एकूणच काय तर संयम आणि सावधगिरी, भावनांवर नियंत्रण हे या आठवड्यामध्ये आवश्यक आहे. आता या आठवड्यामधल्या आपल्याला काय उपाय करायचा आहे आणि कोणता एंजल नंबर वापरायचा आहे ते आता आपण बघूया. तर उपाय करायचा आहे तुम्हाला महादेवाच्या देवळामध्ये जाऊन मुठभर साखर किंवा चमचाभर साखर महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे आणि तिथून तुम्हाला पाणी पण त्यांना घालून तुपाचा दिवा लावून यायचं आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये जे आरोग्याचे काही तुम्हाला त्रास होणार आहेत ते होणार नाही. तुमचे एंजल नंबर आहे 3 आणि 5 हे 2 एंजल नंबर तुम्ही वापरायचे आहेत. ओम साईराम. वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये पचन संस्थेचे त्रास होऊ शकतात. अनियमित आहार किंवा तळलेले तेलकट पदार्थ टाळावेत. हे जर नियम पाळले नाही तर लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. लिव्हरला सूज आले, लिव्हरला काय किंवा पोटात दुखणं हे प्रकार होऊ शकतात. व्यसनाधीन माणसांनी व्यसन सोडण्याची मेहनत घ्या व्यसन सोडण्याकडं, नाहीतर त्याचा परिणाम सुद्धा लिव्हरवर होऊ शकतो. व्यवसायात अतिरिक्त मेहनत करावी लागेल. एखादी डील हातातून जाण्याची सुद्धा शक्यता आहे. एवढं तुम्हाला तारेवरची कसरतीप्रमाणे जे आपलं काम आहे ते आपल्याकडे मिळवण्यासाठी किंवा कस्टमर मिळवण्यासाठी तुम्हाला धावाधाव करावी लागेल. नोकरीत कोणत्याही प्रकारचा बदल करू नका.
तुम्हाला जर असं वाटत असेल तर मोठ्यांचा थोडासा सल्ला घ्या, थोडे दिवस थांबा आणि मग मात्र तुम्ही ह्याच्यामध्ये बदल करू शकता, मोठे बदल करू शकता. प्रेमाबाबत सिंगल जातकांचा आठवडा हा आनंददायी जाणार आहे. नवीन व्यक्ती भेटू शकतात, नवीन प्रेम मिळू शकतं. वैवाहिक जीवनामध्ये समस्या कमी होऊन जोडीदाराचा मजबूत पाठिंबा तुम्हाला मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्तम आहे. शेअर बाजारात गुंतवणूक चांगले योग आहेत. शेअर बाजारात जर गुंतवणूक केली तर त्याचे योग हे चांगले आहेत. अभ्यासावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवण्यासाठी. एकंदरीत शांतता आणि शिस्त राखल्यास हा आठवडा आपल्याला अतिशय शुभ जाणार आहे. आता या आठवड्याच्या उपाय काय करायचा आहे, तो एंजल नंबर काय वापरायचा आहे, तो एंजल नंबर आपल्याला वापरायचा आहे 7 आणि 10 हे 2 एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत. आता उपाय काय करायचा आहे तर महादेवाच्या देवळामध्ये जाऊन 5 झेंडूची फुलं त्यांना अर्पण करायची आहेत, पाणी घालायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे. म्हणजे या गोष्टी काही तुमच्या वाईट गोष्टी आहेत त्याची फळं तुम्हाला युनिवर्स चांगल्या स्वरूपात येईल. त्याचबरोबर राशी ब्रेसलेट वापरणं वृषभ राशीला सुद्धा अतिशय चांगलं आहे, कारण पुढची 7.5 त्यांच्यावर आहे. त्यामुळे आधीपासूनच 7.5चं ब्रेसलेट घातलं तरीही चालेल आणि राशीचं ब्रेसलेट तर हवंच हवं आहे. जर हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती चौकशी करा. पुढची रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात जुन्या आजारांवर उपचारांसाठी पैसा खर्च होऊ शकतो. सकाळी चालणे, संध्याकाळी चालणे, घरात थोडासा योगा करणे, श्वसनाचे योगा करणे हे सगळं तुमच्यासाठी गरजेचं आहे. हलका फुलका व्यायाम आणि योग्य आहार यामुळं तुमच्या आजारांमध्ये फरक पडू शकतो. व्यवसायात अत्यंत अनुकूल राहील. नवीन संपर्क वाढतील. व्यापार करणाऱ्यांना वाढेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर सध्या पूर्णपणे टाळावा. सहकाऱ्यांना तुमचे मार्गदर्शक उपयोगी पडेल. म्हणजे ऑफिसमध्ये जे काही कामं आहेत ती तुमच्या मार्गाने होतील. प्रेमसंबंधांमध्ये गोंधळ किंवा गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा. लपवाछपवी करू नका. स्पष्ट शब्दात बोला तर प्रेम टिकेल, नाही तर ब्रेकअप होईल. नाही वैवाहिक जीवनामध्ये इतरांना कुणाला मध्ये येऊ देऊ नका. नाही तर गैरफायदा लोक घेऊ शकतात. थर्ड पार्टी आपल्या आयुष्यामध्ये शिरू शकते. आर्थिकदृष्ट्या धार्मिक प्रवास होतील. घरखर्चावर जास्त खर्च होणार नाही, याकडे थोडंसं लक्ष द्या, नाहीतर खर्च जास्त होतील. या आठवड्यामध्ये उत्पन्न वाढीसाठी नवे मार्ग तुम्हाला शोधता येतील. नवीन बिझनेस, नवीन नोकरी, पार्ट टाइम जॉब हे सगळं तुम्हाला यावेळी मिळेल जे शोधत असाल ते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. परीक्षामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा. 10वी आणि 12वीचे विद्यार्थी यांच्याकडं सरस्वती क्रिस्टल आहे का हे सगळ्यांनी बघा. जर तुम्हाला 10वी-12वीच्या परीक्षेला रेकी हवी असेल तर सरस्वती क्रिस्टल तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. आणि लवकरात लवकर नाव नोंदणी करणं माझ्याकडं जर तुम्हाला रेकी हवी असेल 10वी-12वीसाठी तर त्याच्यासाठी सुद्धा अतिशय गरजेचं आहे. तर चला आता तुमच्या राशीचा बघूया आपण की आपण एंजल नंबर काय आहे किंवा आपल्याला आठवडाभर काय उपाय करायचा आहे. तर एंजल नंबर तुमचा आहे 4 आणि 9 हे 2 नंबर वापरायचे आहेत. आता उपाय काय करायचा आहे तर पांढरे तीळ किंवा काळे तीळ आणि त्याच्यात थोडीशी मिसळलेली साखर या गोष्टी आपल्याला काय जमेल तेवढ्या मुठभर असतील, चिमुटभर असतील, जे काही तुम्हाला जमत असेल, शक्य असेल ते पिंपळाच्या झाडाखाली 11 प्रदक्षिणा घालत ते थोडं थोडं व्हायचं. त्याच्यावर पाणी धरून सुद्धा 11 प्रदक्षिणा घालायच्या. पिंपळ देवतेला नमस्कार करायचा. तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आणि माघारी यायचं. हा तुमचा या आठवड्याचा उपाय आहे. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीच्या व्यक्तींना पोटदुखी, गॅस, ॲसिडिटी हे सगळे होऊ शकतं. त्यापासून बचाव करण्यासाठी चुकीच्या आहार पद्धती टाळणे या आठवड्यामध्ये आवश्यक आहे. व्यवसायाचा मोठा ताण जाणवू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना मन शांत ठेवा. आज नाही उद्या निर्णय देतो सांगा, पण मन शांत असेल त्याच वेळी निर्णय द्या. ऑफिसमध्ये थोडीशी गोंधळालेली परिस्थिती होऊ शकते. प्रेमसंबंधांसाठी आठवडा उत्तम असून प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवता येईल, चांगला वेळ घालवता येईल. वैवाहिक नात्यात जोडीदाराच्या मनाला
वेळ देणं गरजेचं आहे. लहान सहलीचा बेत आखता येईल, जवळच्या नातेवाईकांकडे जाऊन येता येईल, असे सगळे योग तुमचे आहेत. आर्थिक स्थिती चांगली राहील. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना मार्केटची दिशा नीट पाहावी. अभ्यासासाठी तुम्ही एखादे कोचिंग क्लासेस जॉईन करायचा विचार केला असेल तर ते अवश्य करा, त्यातून ज्ञान वाढेल. त्या दृष्टीने हा आठवडा लाभदायक आहे. तणाव कमी ठेवल्यास आठवडा चांगला जाईल. उपाय काय करायचा आहे आपल्याला आणि एंजल नंबर काय वापरायचे आपल्याला हे आता आपण बघूया. तर उपाय करायचा आहे तो आपल्याला, तो म्हणजे उसाचा थोडासा रस यानं घरातल्या महादेवाला किंवा देवळातल्या महादेवाला अभिषेक करायचा आहे आणि तुपाचा दिवा वापरायचा आहे. नंबर काय वापरायचे आहेत आपल्याला एंजल नंबर, तर 14 आणि 18 हे एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीला या आठवड्यामध्ये मानसिक तणाव कमी ठेवण्याचे प्रयत्न करावा लागेल, कारण तणाव वाढेल पण तुम्हीच त्याच्यावर जय मिळवला पाहिजे आणि त्याचा तणाव कमी केला पाहिजे. थोडा आराम केल्यास मन आणि शरीर दोन्ही हलके वाटेल. व्यवसाय करणाऱ्यांना आठवडाभर चांगला जाईल. विशेषतः शिवणकाम, डिझाईन काम या क्षेत्रामध्ये मोठी संधी मिळू शकते. नोकरी सावधगिरीने काम करा. तुमच्याबद्दल चुकीचे मत तयार करून दिले जाईल बॉससाठी आणि नोकरी जाण्याच्या शक्यता सुद्धा येऊ शकतात. त्यामुळं शांततेत आणि व्यवस्थित काम करा. प्रेम संबंधामध्ये अहंकार दाखवल्यास नात्याला तडे जाऊ शकतात. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराशी झालेले वाद एखाद्या नातेवाईकाच्या हस्तक्षेपामुळे मिटू शकतात, परंतु त्या जोडीदारांना नाराज होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. हा आठवडा भांडणांमध्ये पती पत्नींमध्ये सुद्धा जाण्याची खूप मोठी, कारण पनौती चालू आहे, या सगळ्या गोष्टी घडणारच आहेत. आर्थिक बाबतीत सुद्धा जमीन जुमल्यामध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. दीर्घकालिक गुंतवणूक जर असेल तर भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी सकारात्मक बातम्या मिळतील, म्हणजे जर तुम्ही कुठल्याही परीक्षेला बसला असाल, काही असेल तर त्या सकारात्मक गोष्टी घडतील. अभ्यासातही प्रगती होईल. एकूण काय तर संयम आणि शांततेची गरज आहे. तर चला, तुमचा उपाय काय आहे आणि तुम्हाला कोणते एंजल नंबर वापरायचे सिंह राशीला हे आता आपण बघूया. सिंह राशीला एंजल नंबर वापरायचे ते म्हणजे 7 आणि 9 आणि उपाय करायचा आहे तो म्हणजे सकाळी उठून आठवडाभर सूर्य उगवायच्या आधी उठून थोडंसं रक्तचंदन, कुंकू किंवा लाल फूल या तिन्हीपैकी एक मिळालं तरी चालेल. लाल तांब्यामध्ये सूर्याच्या पहिल्या किरणाला सूर्यांजली द्यायची आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या आठवडाभर करायचा, एक दिवस नाही तर आठवडाभर करण्यासाठीचा हा उपाय आहे. ओम साईराम. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीच्या व्यक्तींना हा आठवड्यात आरोग्याची काहीशी कमजोरी जाणवेल. त्याचबरोबर मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, योग, पुरेशी झोप या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. करिअरमध्ये तुमचे कार्य व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी नोकरीत कोणत्याही अडचणी येणार नाहीयेत, व्यवस्थित सगळं होईल. व्यवसायात वारंवार प्रवास करावा लागू शकतो. प्रेमसंबंधांसाठी आठवडा काहीसा कठीण आहे. मतभेद, गैरसमज, ब्रेकअप हे सगळं होऊ शकतं. वैवाहिक जीवन मात्र शांत आणि स्थिर जाईल. घरातल्या समस्या कमी होतील. आर्थिकदृष्ट्या घराच्या दुरुस्तीकडे किंवा सजावटीकडे मोठा खर्च संभवतो. गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करा. अभ्यासात जर अडचण येत असेल तर वरिष्ठांकडनं मदत घ्या. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. एकूणच सावधपणे वाटचाल केल्यास प्रगती निश्चित आहे. तर चला, कन्या राशीचा आता आपण बघूया की तुमचा एंजल नंबर काय आहे आणि तुमची हे काय आहे. तर एंजल नंबर आहे तुमचा 12 आणि 14 हा एंजल नंबर आहेत. उपाय काय करायचा आहे तर वडाच्या झाडाला सोमवारी गोड दूध अर्पण करून यायचं आहे. त्यांनाच नमस्कार करून सांगायचं आहे की मला कोणत्याही या आठवड्यामध्ये अडीअडचणी येऊ नयेत यासाठी. तर तुम्हाला व्यवस्थित फळं सगळ्याची मिळतील. युनिवर्स तुम्हाला भरभरून देईल. पुढची रास आहे तुळ रास. तर तुळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यामध्ये उत्तम राहील. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने उत्साह जाणवेल. व्यवसायात पूर्वी आखलेल्या योजना या अंमलात आणण्यासाठी योग्य वेळ आहे. नोकरीत नवीन गोष्टी शिकायला मिळतील. कौशल्य वाढण्याची
संधी मिळेल. त्याचप्रमाणे प्रेमसंबंध मात्र काहीसे तणावपूर्वक राहतील. आपल्या वर्तनातील बदलामुळे साथीदार दुखवू शकतो, हे वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे, नाहीतर गैरसमजुती वाढून डिवोर्सपर्यंत गोष्टी जाऊ शकतात. शांततेने संवाद आवश्यक आहे. आर्थिक स्थिती चांगली असूनही खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थी वर्गांनी ज्ञानवृद्धीसाठी संधी मिळवण्यासाठी भर द्यावा. पार्ट टाइम काम किंवा कोणतंही छोटं मोठं काम करू शकता. हे दिवस त्याच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. त्याचबरोबर सकारात्मक दृष्टी ठेवल्यास हा आठवडा तुम्हाला चांगला जाणार आहे. तर आता बघूया आपण तुमच्या राशीचा एंजल नंबर काय आहे आणि उपाय तुम्हाला काय करायचा आहे ते. तर तुमच्या राशीचा एंजल नंबर आहे 1 आणि 5. तर हे 2 एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत. आणि उपाय काय करायचा आहे, तर मध महादेवालावर अर्पण करायचं आहे, अभिषेक करायचा आहे आणि तुपाचा दिवा लावून 5 मिनिटं तिथं ओम नमः शिवायचा आपण जप करायचा आहे. तेव्हा जे काही वाईट आहे ते सगळं निघून जाईल आणि युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल. ओम साईराम. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्यासाठी संमिश्र आहे. कुणी आजारी पडेल, कुणी नाही पडेल, कोणी सर्दी खोकला होईल, कुणाला काही होणार नाही, या प्रकारचं आहे. हवामानातील बदलामुळे घसा, ताप, इन्फेक्शन याची समस्या संभवते. व्यवसायात कामे व्यवस्थित चालतील. सरकारी कामकाज अडकले असल्यास या आठवड्यामध्ये मार्गी लागेल. ऑफिसमध्ये जे आपले कलिक आहेत त्यांच्यापासून थोडीशी सावधगिरी बाळगा, नाहीतर आपल्यालाच त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. म्हणजे नोकरी जाण्यापर्यंत सुद्धा त्रास होऊ शकतो. वरिष्ठांसोबत वाद टाळा. प्रेमसंबंधांमध्ये नवीन व्यक्ती भेटली तर लगेच विश्वास ठेवू नका, त्यामध्ये अडकू नका, कारण फ्रॉड होऊ शकतो किंवा ती व्यक्ती निघून जाऊ शकते. वैवाहिक जीवनामध्ये तणाव वाढू नये म्हणून संवादात लहान सहान गोष्टीवर थोडंसं भांडण लागलं की तिथंच थांबा, एकानं बाहेर निघून जा, नाहीतर मोठी भांडणं घरामध्ये पण होऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. चुकीची गुंतवणुकीत पैसा अडकू देऊ नका. विद्यार्थ्यांनी व्यर्थ वेळ वाया घालवू नका. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. करिअर घडवण्यासाठी अधिक मेहनत केल्यास चांगले परिणाम मिळतील. वृश्चिक राशीच्या मुलांसाठी हे अतिशय गरजेचं आहे की त्यांच्याकडे सरस्वती क्रिस्टल आहे का. चला तर मग या राशीचं बघूया आपण आता की तुम्हाला एंजल नंबर कोणता वापरायचा आहे आणि उपाय काय करायचा आहे. एंजल नंबर वापरायचा आहे तो म्हणजे 3 आणि 7. उपाय काय करायचा आहे, तर महादेवाच्या देवळावर गुलाबाचं फूल नेऊन त्यामध्ये भीमसेनी थोडा कापर घालून त्याला प्रज्वलित करायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे, 5 मिनिटं जप करायचं आहे आणि निघून यायचंय. म्हणजे हे काहीच घडणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही वाईट आहे ते युनिवर्स तुम्हाला भरभरून चांगली साथ देईल. ओम साईराम. पुढची रास आहे धनुरास. तर धनुराशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यामध्ये चांगले राहील. किरकोळ त्रास असेल तरीही लवकरच दूर होतील. व्यवसाय विस्तारासाठी मीटिंग किंवा योजना आखण्याचा उत्तम काळ आहे. गुंतवणुकीबाबत नवीन निर्णय घेऊ शकता. नोकरीत तुमच्या कौशल्यामुळे अधिकारी खुश होतील. प्रेमसंबंधात मात्र गैरसमज आणि ताण वाढू शकतो. बाकीच्या विषयांमध्ये संयम गरजेचा आहे. जेवढा संयम राखाल तेवढा हा आठवडा तुम्हाला चांगला जाईल. वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहणार आहे. जोडीदारासोबत कुठेही फिरून येऊ शकता किंवा यात्रा घडू शकतात. या स्थितीमध्ये आर्थिक तंगी थोडीशी जाणवू शकते. त्याचप्रमाणे बजेट ढासळणं हे सुद्धा घडू शकतं. विद्यार्थी वर्गांना अभ्यास अधिक काळजीपूर्वक करावा. कमी लक्ष दिल्यास अडचणी येऊ शकतात. शंका असल्यास शिक्षकांचा सल्ला घ्यावा. एकूण काय तर संतुलन राखलं तर हा आठवडा एकदम छान जाईल. तर चला या राशीचा एंजल नंबर बघूया आपण आणि उपाय बघूया आपण की काय करता येईल आपल्याला हे सगळं टाळण्यासाठी. तर एंजल नंबर आहे तुमचा 5 आणि 7. हे एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत आणि हे सगळं काही आपल्याला घडू नये म्हणून डाळिंबीचा रस हा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचा आहे आणि तुपाचा दिवा लावून 5 मिनिटं जप करायचा आहे. चला पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीच्या व्यक्तींना आठवड्यामध्ये डोळ्यांच्या संदर्भातले आजार होऊ शकतात. या छोट्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत तपासणी करा. उपचार आवश्यक आहेत.
नाहीतर पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. व्यवसायात अपेक्षेपेक्षा कमी लाभ मिळण्याची शक्यता असूनही मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही. तरीही पुढे उपाय केला, एंजल नंबर वापरला तर तेही बदल होऊ शकतात. नोकरीत बदल करणाऱ्यांचा विचार करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. जुन्या नोकरीत जर समाधानकारक तुम्हाला पैसा नसेल किंवा काही नसेल तर नोकरी बदलण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता या आठवड्यामध्ये. वैवाहिक नात्यामध्ये जोडीदाराला भावनांना महत्त्व देणे आवश्यक आहे, त्यामुळे नात्यांमध्ये प्रेम वाढेल. आर्थिक स्थिती उत्कृष्ट राहील. नवे उत्पन्न स्तोत्र मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होतील. विद्यार्थी घरच्या ताणतणावापासून दूर राहून अभ्यासावर जर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. संयम राखल्यास आठवडा हा प्रगतिकारक जाऊ शकतो. तर चला, या राशीच्या लोकांचा एंजल नंबर आणि उपाय आपण पाहूया आणि मग पुढच्या राशीकडे आपण वळूया. तर तुमचा एंजल नंबर आहे तो म्हणजे मकर राशीला एंजल नंबर आहे 8 आणि 4 या दोन्ही नंबरची तुम्हाला अतिशय गरज आहे. आणि उपाय काय करायचा आहे तर चमचाभर पाण्यामध्ये काळे तीळ घालून महादेवांना अर्पण करायचे आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. हे सोमवारी केलं तर आठवडाभर तुम्हाला ह्यातली कोणतीही दुर्फळं मिळणार नाहीत, उलटं भाग्य चमकेल आणि चांगली फळं आहेत ती दुप्पट चांगली मिळू शकतात. चला, पुढची रास आहे कुंभ रास. तर कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये थकवा जाणवेल, अशक्तपणा किंवा सर्दी जाणवू शकते. फिटनेसकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्रास वाढू शकतो. व्यवसायात मोठी मेहनत करणं आवश्यक आहे. सातत्य ठेवल्यास प्रगती निश्चित आहे. नोकरीत नवीन जॉबसाठी अर्ज करणे योग्य आहे. यासाठी पॅकेजची ऑफर, मोठी ऑफर मिळू शकते या दिवसांमध्ये. प्रेमसंबंधांमध्ये आठवडा उत्तम असून जवळीक वाढेल. वैवाहिक नात्यांमध्ये जुने मतभेद दूर होऊन नात्यामध्ये चांगले दिवस माघारी येतील. आर्थिकदृष्ट्या खर्च अधिक राहतील. दिखावा टाळावा. गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे, ते पण विचारपूर्वक द्यावे. विद्यार्थी लोकांनी मोबाईल, मनोरंजन यांपासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे. स्पर्धा परीक्षांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. एकूणच आरोग्य आणि पैशाच्या बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. तर चला, तुमच्या राशीला काय आहे एंजल नंबर आणि काय आहे उपाय हे आता आपण बघूया. तर एंजल नंबर आहे तुमच्या राशीला तो म्हणजे 7 आणि 3 हे 2 एंजल नंबर वापरायचे आहेत. आणि उपाय काय करायचा आहे तर थोडेसे गहू घेऊन आपण महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत. पाणी अर्पण करायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि योग्य नाही गहू नसतील मिळत तर गुळाचा सुद्धाही केला तरी सुद्धा चालेल. गुळ आणि पाणी एकत्र करून त्याचा अभिषेक केला तरीही चालेल. तर चला, पुढची रास आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास. तर मीन राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. उंचीवर काम करणारे किंवा जड काम करताना सावधगिरीने काम करा. अपघाताची शक्यता आहे किंवा पाठ, मान, खांदे, पावलं ही दुखायच्या शक्यता जास्तीत जास्त प्रमाणात आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळेल. पूर्वी केलेल्या मेहनतीचं फळ हे आत्ता मिळेल. वेबसाईट, प्रोजेक्ट किंवा नवीन कल्पनांमुळे कामामध्ये वेग वाढेल. नोकरीत आठवडा उत्तम राहील. बदलीचा विचार जर करत असाल तर विद्यमान लोकांची प्रगती होण्याची शक्यता भरपूर प्रमाणात आहे. प्रेमसंबंधात ताणतणाव कमी होईल. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा प्रेम राहील. नवीन काम एकत्र 2 माणसं नवीन काम एकत्र करून करायची सुरुवात करू नका, कारण कोणत्याही नंबरशी आपल्याशी जुळणार नाहीये. कोणत्याही राशीचा आत्ता व्यवसायासाठी आपल्याशी जुळणार नाहीये. त्यामुळे ते प्रयत्न कुठेही करू नका. आर्थिक स्थिती काहीशी बेताची राहील. दिखावा टाळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात ताण जाणवू शकतो. सातत्याने मेहनत केल्यास यश प्राप्ती होऊ शकते. एकूणच काय तर शांतता आणि नियोजन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता मीन राशीचा एंजल नंबर आणि उपाय काय आहे. मीन राशीचा एंजल नंबर राहणार आहे तो म्हणजे 6 आणि 9 हे 2 एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत. उपाय काय करायचा आहे आपल्याला तर
पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. म्हणजे आपल्याला जे गुरुचं पाठबळ हवं आहे ते आपल्याला आपोआप मिळेल. किंवा मग आपल्या कोणत्याही गुरूंच्या देवळात किंवा दत्तांच्या देवळात तुम्ही गूळ आणि डाळ हे दान सुद्धा करू शकता. कोणताही उपाय तुम्हाला जो जमेल तो तुम्ही करू शकता. तर चला, 12 राशीचं भविष्य, एंजल नंबर, उपाय हे सगळं सांगून झालेलं आहे. तर परत एकदा सांगते, 2026 साल हे फायरचं साल आहे. आपल्याला त्याच्यातनं चांगली फळं मिळावी म्हणून आपल्या सर्वांच्या राशीसाठी 2 प्रकारची ब्रेसलेट तयार केलेली आहेत. एक आहे ते नेहमीच्या किमतीतलं आहे, एक आहे ते कमी किमतीतलं आहे. त्याचबरोबर सगळ्यांजवळ काही ना काही असावं म्हणून यावर्षी आपण पेन, क्रिस्टल, किचन अशा अनेक वस्तू तयार केलेल्या आहेत. जर तुम्हाला यातलं काही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा. श्रद्धा आणि सबुरी असेल, मला बघायला तुम्हाला वेळ लागेल कारण काम खूप असतं, तुमचं प्रेम खूप असतं, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोचायला थोडासा वेळ लागेल. पण काम हे नेट आणि थेट होईल एवढं लक्षात ठेवा. ज्या दिवशी मी तुमच्यापाशी पोहोचते त्या दिवशी ते काम होतं. तोपर्यंत श्रद्धा सबुरी ठेवणं हे तुमच्या हातात असतं. तर ज्यांना अजूनही या ब्रेसलेट घ्यायचे आहेत, अजून काय आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच वास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.